काय रे, तुला साध्या साध्या सोप्या प्रश्नांची पण उत्तरं लिहिता येत नाहीत? हा, एवढा कसा काय मतिमंद आहेस तू? सॉरी सर. सॉरी काय सॉरी? हा, सच ए लूजर यू आर. हा, एक काम कर, उद्या तुझ्या पालकांना घेऊन ये. सर प्लीज नको सर, प्लीज. सर मी अभ्यास करतो सर, उद्या तुझ्या पालकांना घेऊन ये. सर मी अभ्यास करतो सर, प्लीज नको. उद्या तुझ्या पालकांना घेऊन ये. जा 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 जा. बाबा. बाबा, तुम्हाला उद्या सरांनी बोलवलंय. कशासाठी? येतो. सर, बाबाले तुम्ही बोलवलं होतं? हा, या या या, बसा बसा. हो, काहीही लिहिता आलेलं नाहीये. सरळ साधी उत्तरं पण लिहिता आलेली नाहीयेत. खूप लक्ष द्यायची गरज आहे. आता अवघड आहे, आयुष्यात अवघड आहे. जर आत्ता लक्ष दिलं नाही तर आयुष्यात अवघड आहे. कारण का काहीही लिहिता आलेलं नाहीये. हे बघा, हे काय? ही माझ्या मुलांनी लिहिलेली गाणी. गाणी? ह्याचा काय संबंध आहे? नाही, तुम्ही म्हणालात ना की त्याला काही लिहिता येत नाही, काही येत नाही. ही माझ्या मुलांनी वयाच्या 15व्या वर्षी लिहिलेली गाणी. फक्त पुस्तकातून काही पाठ करून लिहिणं म्हणजेच काय हुशारी नाही हो. मुळात त्याला हुशारी म्हणणं हेच चुकीचं आहे. ही जी माझ्या मुलांनी लिहिलेली गाणी आहेत ना, ती कुठून पाठ करून नाही लिहिलेली. ही स्वतःची स्वतः त्याला सुचलेली आहेत. आणि त्याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण त्यांनी पुस्तकी ज्ञान घ्यायला नको? घ्यायला हवं ना, घ्यायलाच पाहिजे. पण त्यात कुठे कमी जास्ती झालं, थोडं पुढे मागे झालं तर तुझं काही होणार नाही, तू लूझर आहेस, हे असे शब्द वापरू नका. एखादा नाचात हुशार असेल, एखादा गाण्यात हुशार असेल, एखादा खेळात हुशार असेल, एखादा अजून कशात हुशार असेल, ही हुशारी शिक्षक आणि पालक म्हणून ओळखणे आपली एक जबाबदारी आहे. त्यामुळे फक्त अभ्यासाच्या जीवावर तुझं काय होणार नाही, तू लूझर आहेस, हे असे शब्द वापरू नका. हे असे शब्द वापरून तुम्ही शिक्षक म्हणून पण हारताय आणि समोरच्या मुलालाही हरवताय. तुमचं बरोबर आहे. आणि सॉरी. आणि आम्ही जेवढं त्यांच्याकडे घरात लक्ष देतो ना, तेवढंच त्यांच्या जर का कलेला वाव आणि प्रोत्साहन तुम्ही पण दिलत ना, तर कुठलाच मुलगा लूझर ठरणार नाही. चल रे.